आज महाशिवरात्र, जागतिक महिला दिन, या दोन्ही निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा. ते 8 मार्च 2024 सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. शिवमानस पूजन. आपण जिथे आहोत तिथूनच अगदी काशी विश्वेश्वर असेल, अमरनाथ असेल, केदारनाथ असेल, 12 ज्योतिर्लिंग, त्या सगळ्यांचं आपण स्तवन इथे बसूनच सगळेजण करूया. ज्यांना येत असेल त्या मनातून तिथे म्हणा, म्यूट असतानाच म्हणा. कारण नवविधा भक्तीमध्ये अर्चन भक्ती हा एक भक्तीचा प्रकार सांगितलेला आहे आणि अनेक उपचारांनी देवाची पूजा करणं म्हणजे अर्चन भक्ती. देवपूजेमध्ये परमेश्वराविषयी समर्पणाची भावना व्यक्त झालेली असते. पण या पूजेमध्ये मानस पूजेला अधिक महत्त्व आहे. कारण मनाचं पावित्र्य, एकाग्रता मानस पूजेचं अधिक वाढणार आहे. आणि आपण पूजेसाठी उपयुक्त साहित्य, आता बघा आपण वृद्ध झालेले आहोत, सगळ्या वस्तू घरात आणल्या जात नाही, मुलं नाहीत हाताशी. मग एकेका वस्तूचा उपयोग हा केवळ समर्पित बुद्धीनं, भावनेनं करायचा. याला मानसपूजा म्हटलेलं आहे. आता या स्तोत्रात शिवाची प्रत्यक्ष पूजा करीत आहोत ही भावना केलेली आहे. भक्तानं शिवासाठी रत्नखचित आसन दिलेलं आहे. स्नानासाठी त्याला प्रिय असणारं शीतल जल समर्पित केलं आहे आणि अनेक प्रकारचे अलंकार, बिल्वदल, पुष्प, धूप, दीप असं सगळं अंतःकरणपूर्वक समर्पित केलं आहे. आणि अशा प्रकारे कल्पना करीत असताना भक्त इतका तन्मय झालेला आहे. शंकराचार्यांनीच रचलेलं आहे ते स्तोत्र. आणि म्हणून काय म्हणतात शंकराचार्य की तन्मयतेनंतर सगळ्या व्यवहारात तो म्हणतोय की यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. भगवद्गीता हेच सांगते की जे जे आपण कर्म करतोय ते परमेश्वराला अर्पण करायचे. आणि या स्तोत्रातल्या 3 श्लोकात मानसपूजेचं स्वरूप सुंदर वर्णन केलेलं आहे. 4थ्या श्लोकात परमेश्वराला आपल्या अंतर्यामी पाहण्याची दृष्टी दिली आहे. आणि 5व्या श्लोकात आपल्या हातून काही जर चुका झाल्या तर त्याच्याबद्दल क्षमा कर असं म्हटलेलं आहे. रत्नैकल्पितमासनं हिमजलैः स्नानञ्च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पञ्च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. सौवर्णे मणिखण्डरत्नरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं
चादर्शकं निर्मलं वीणाभेरी मृदङ्गकाहलकला गीतञ्च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिः स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो. काल 2 श्लोक झालेले होते की इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. हे जे सगळं ज्ञान आहे हे घेतल्यानंतर पुन्हा एक उत्तमातलं उत्तम ज्ञान क्षेत्रज्ञानाचं सांगितलेलंच होतं, पण हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला माझा भक्त हा प्राप्त होतो किंवा प्राप्त झालेले पुरुष पुन्हा सृष्टीच्या आरंभी आणि प्रलयकाळी म्हणजे जन्म होऊन आणि प्रलयकाळी नाश होऊन व्याकुळ होत नाहीत. त्याच्यावर खूप काही सांगण्यासारखं आहे की ते परमेश्वराशीच एकरूप होतात, पण परमेश्वरा एवढी शक्ती त्यांच्याजवळ नसते, कारण त्यांना पुनर्जन्म नाही, पुन्हा मरणही नाही. म्हणजे पण ते अज आणि अनादी नाही आहेत, त्यामुळं परमेश्वराचं जे काही सामर्थ्य आहे ते आपल्यामध्ये येऊ शकत नाही. फक्त आपण त्याच्यामध्ये विलीन होऊ शकतो आणि पुन्हा ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटू शकतो. आता ही निर्मिती कशी होती, उत्पत्ती कशी होती सर्व भूतांची? प्रकृती पुरुषांच्या संयोगातून. 7व्या अध्यायातही काही भाग झाला आहे, आपण 13व्यातही थोडंसं पाहिले, पण आता त्याच्यात अधिक सूक्ष्मरीतीनं भगवंत आपल्याला 3ऱ्या श्लोकात सांगतायत. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. भारत म्हणजे हे भरत कुलोत्पन्ना अर्जुना. मम म्हणजे माझी. आता छोटासा संधी आहे. योनी ही महद्ब्रह्म. योनी म्हणजे काय तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गर्भाधानाचं स्थान. तर मम योनी ही महद्ब्रह्म. तर माझी ही प्रकृती म्हणजे माझी सर्व भूतांची योनी आहे. महद्ब्रह्म, महद्ब्रह्मरूप प्रकृती ही काय आहे? सर्वभूतानाम, सर्वभूतांची योनी ही म्हणजे योनी आहे. गर्भाधानाचं स्थान आहे, जिथे गर्भाचं स्थापना केली जाते ते. आणि अहम पुढं म्हटलेलं आहे, तस्मिन् गर्भं दधामी अहम. दधामी म्हणजे त्या ठिकाणी मी स्थापन करतो, देतो. गर्भधारण म्हणजे गर्भस्थापन करण्याचं काम त्या योनीच्या गर्भामध्ये हे मी करत असतो. त्या योनीमध्ये गर्भस्थापन करतो. आणि ततः, ततः म्हणजे नंतर, म्हणजे त्या जडचेतनाच्या संयोगामुळं सर्वभूतानां संभवः भवति. सर्वभूतानां, ततो म्हणजे ततः, विसर्गाचा ओ होतो एवढा नियम आपल्या लक्षात आहे. तर ततः सर्वभूतानां संभवः भवति. अरे नंतर म्हणजे या संयोगानंतर किंवा ते गर्भाधान केल्यानंतर सगळ्या भूतांचा, प्राणीमात्रांचा संभव होतो, म्हणजे जन्म होतो. आपल्याला जी व्यवहारात सगळी संकल्पना माहिती आहे तीच या सृष्टीची भगवंतांनी आपल्याला समजावून दिली.
की हे भारता, हे अर्जुना, माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती ही संपूर्ण भूतांची योनी आहे आणि गर्भधारणा करण्याचं स्थान आहे. तर मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो आणि जडचेतनाच्या संयोगाने सगळ्या भूतांची उत्पत्ती होते. आता हा भगवंत चेतन आहे आणि प्रकृती ही जड आहे, पण त्या दोहोंच्या संयोगातून ही सृष्टी सगळी निर्माण होतीये असं भगवंत आपल्याला सांगतायत. समश्लोकी पाहिल्यावर थोडंसं लगेच लक्षात येईल. विनोबाजी म्हणतात, माझे प्रकृती हे क्षेत्र, तिथे मी बीज पेरितो. मागचाच धागा लक्षात घेऊन विनोबांनी सोपं करून सांगितलेलं आहे की माझी जी प्रकृती आहे ते म्हणजे माझं क्षेत्र आहे आणि तिथं मी बीज पेरतो. त्यातून सर्व भूतांची उत्पत्ती मग होत असे. कालसुद्धा आपण 8व्या अध्यायात पाहिलेलं आहे की सगळी जमीन कशी खणली जाते, त्याच्यामध्ये कसं बीज रोवलं जातं वगैरे. त्याच सगळ्या संकल्पना आपल्याला ह्या 13व्या अध्यायापासून पाहायला मिळतात. आता तुकाराम महाराज म्हणतात, महत्तत्वात्मक ब्रह्म तुझं सुगम सांगतो, मज हेतू ते जीवत्वी मूळ तत्वीचा झाडा. त्यात ठेविता चिदंश उरे अंश मूळभूत. विश्व होतसे मी तेव्हा तुका जेव्हा ये जन्मा. हे सगळं विश्व कधी होतंय? ते जेव्हा तुका जन्माला येतो तेव्हा. वामन पंडित म्हणतात, महत्तत्वात्मक ब्रह्म जीवत्वी मज हेतू ते, चिदंश ठेवितो त्यात मी तेव्हा विश्व होतसे. माझा चित अंश, चेतनेचा अंश जो आहे तो मी त्या प्रकृतीमध्ये ठेवतो आणि मग हे सगळं विश्व निर्माण होतं. कालपर्यंत काही नसतं आणि एकदम सगळं उत्पन्न होतं. प्रलय झालेला, तर त्या प्रलयाची सुद्धा वर्णनं खूप छान छान केलेली आहेत की सगळं जो अग्नी आहे तो सगळं भस्म करून टाकतो आणि जल जे आहे ते इतकं वाढतं की त्याच्यामध्ये सगळं बुडून जातं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी होतात आणि पुन्हा नवीन निर्मिती करत असताना मी पुन्हा याप्रमाणे या सृष्टीची उत्पत्ती करतो असं भगवंत सांगतो. चव्हाण म्हणतात, मोठ्या ब्रह्माची मी योनी गर्भाची धारणा करी, त्यामुळेच अर्जुना सर्व भूतमात्रास निर्माण करी. तमोरोपंत म्हणतात, माझी गर्भाधान स्थान प्रकृती असेच ती माझी, गर्भाधान करीतो भूतांची होती तेथून राजी. तर तुलसीदास म्हणतात, ब्रह्म प्रकृती मोजोर हे तामे गर्भठराय, तामे गर्भठराय. त्यामध्ये गर्भ राहतो. उपजावत सब सृष्टी हो अर्जुन चित्त मेलाय. आणि जेव्हा मी त्यात चैतन्य भरतो तेव्हा याला सगळं, या सृष्टीची उत्पत्ती होती आणि तिच्यामध्ये चैतन्य येतं. दोन जड गोष्टीपासून काही चैतन्य निर्माण होणार नाही. एक चेतनत्व असल्यामुळं आणि प्रकृती जड असल्यामुळं तिच्यामध्ये चैतन्य घालण्याचं काम हा करतो आणि मग ही सृष्टी निर्माण होते. ब्रह्मा प्रज्ञानानंद म्हणतात, ब्रह्मची एक महत्तत्वात्मक हेतू भारता असे पहा. ब्रह्मची एक महत्तत्वात्मक हेतू म्हणजे कारण, हेतू भारता असे पहा. त्यात ठेवितो चिदंश मात्र, त्यात ठेवितो चिदंश माझा, भूते उद्भवती तेव्हा, भूते उद्भवती तेव्हा. तर शंकराचार्य काय म्हणतात बघा, मी ईश्वर, त्याची माया ही त्रिगुणयुक्त सगळ्या भूतमात्रांचं उत्पत्ती स्थान अर्थात कारण आहे. हेतू जो शब्द आला आहे ना, हेतू म्हणजे कारण. आणि सर्व कार्यांमध्ये अर्थात उत्पत्तीशील वस्तूंमध्ये श्रेष्ठ असल्यामुळं आणि आपल्या विकारांना धारण करणारी प्रकृती असून
तिला महद्ब्रह्म असं म्हटलं. आणि अशा महद्ब्रह्मरूप योनीमध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन प्रकृतीरूप शक्तिशाली ईश्वर हिरण्यगर्भाच्या बीजरूप गर्भाला म्हणजे सर्व भूतमात्रांच्या उत्पत्तीच्या कारणरूप बीजाला स्थापित करतो. अर्थात अविद्या, कामना, कर्म आणि उपाधीचे स्वरूप प्रगट करणारे जे क्षेत्र आहे त्याचा क्षेत्रज्ञाशी संयोग करण्यात येतो. आणि हे अर्जुना, अशा योगाने गर्भ स्थापित करून हिरण्यगर्भाच्या उत्पत्तीद्वारा भूतांची उत्पत्ती होते. आता हे सगळ्या काय म्हणू आपण तत्त्वज्ञानातल्या संकल्पना आहेत. त्या फारशा जरी नाही लक्षात आल्या तरी एवढं तर आपल्याला समजतंय की हे सगळं या परब्रह्माच्या चैतन्याच्या संपर्कात आल्यामुळं ही सृष्टीची उत्पत्ती होत असते. आणि प्रकृतीला ती सृष्टीची उत्पत्तीचं स्थान आहे म्हणून प्रकृतीला योनी असं म्हटलेलं आहे. आणि याच प्रकृतीपासून अनंत ब्रह्मांड उत्पन्न होतं आणि त्यातच पुन्हा ते लीनही होतं. म्हणून या मूळ प्रकृतीपासून सांसारिक अशा अनंत शक्ती उत्पन्न होतात. आणि प्रकृतीसाठी मम पदाचा प्रयोग केलेला आहे. भगवान म्हणतात की ही प्रकृती माझी आहे म्हणून मी तिच्यावर अधिपत्यही माझंच आहे आणि माझ्या इच्छेविरुद्ध ती काही करू शकत नाही. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना SYला आणि तेव्हा सगळी गीता आम्हाला शिकायला होती बरं का. तर त्यावेळेला हे प्रकृती आणि पुरुष म्हणलं की मला व्यवहारातले आई वडील किंवा जे जे मोठे लोक आहेत ते लक्षात यायचे की ही जी माता असते ती प्रकृती आहे आणि वडील म्हणजे पुरुष आहेत. आणि मग त्या दोहोंच्या संयोगातून जे काही निर्माण होतं आहे ती सगळी सृष्टी आहे. पण तिच्या म्हणजे भगवंताच्या इच्छेशिवाय प्रकृती काही करू शकत नाही. म्हणजे स्त्री ही तशा अर्थानं परावलंबी आहे. म्हणून प्रकृती आणि सगळं जे मयाध्यक्षण माझ्या अध्यक्षतेखालीच सगळं चालतं असं भगवंत आपल्याला सांगतात. आणि सगळ्या भूतांची निर्मिती प्राण्यांची उत्पत्ती जी होते ते प्राणी स्थूल आणि सूक्ष्म शरीर धारण करतात आणि पुनर्जन्माला प्राप्त होतात. आता जो महासर्ग म्हणजे पूर्ण सृष्टीची जी निर्मिती होते त्याच्यामध्ये सुद्धा महासर्गाच्या आदी म्हणजे सुरुवातीला प्राण्यांची उत्पत्ती होते आणि भगवंताचा विसर्ग म्हणजे त्याग जेव्हा संपतं त्यावेळेला सगळा हे होतं प्रलय होतो. तर जीव जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंतच प्रकृतीचा अंश असलेल्या कारण शरीराशी त्याचा संबंध असतो आणि तो महाप्रलय कारण शरीरासहितच प्रकृतीतच होत असतो. म्हणजे निर्मिती तिथेच होती आहे आणि महाप्रलयही तिथेच होतो. तर सगळं हे सांगितलेलं आहे की भगवंताच्या कथनाचं तात्पर्य काय आहे की जन्ममरणात अडकलेला किंवा पडलेला असूनही जीव माझाच अंश आहे. त्याचं साधर्म्य ऐक्य माझ्याशी आहे शरीराशी नाही. म्हणून आत्ता तो जो श्लोक आहे मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम्. आता पुढचा जो श्लोक आहे की या सगळ्या योनींमध्ये ज्या ज्या हे निर्माण होत आहेत तर त्या कसा आहेत त्याचं वर्णन आता केलं आहे. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनी रहम बीजप्रदपिता. सगळं शास्त्र बघा एवढ्या एका श्लोकात सगळं सांगितलेलं आहे की सर्व योनिषु म्हणजे सगळ्या योनींमध्ये. आता नाना प्रकारच्या योनी आहेत त्याच्यावर आपल्याला थोडं जास्त बोलावं लागेल. कौन्तेय आता कुंतीपुत्र असं विशेषण दिलं तर हे कुंतीपुत्रा हे कौन्तेया हे अर्जुना सगळ्या योनींमध्ये या हा मूर्तयः संभवन्ति मूर्ती शब्द वापरले. या हा म्हणजे ज्या मूर्तयः म्हणजे मूर्ती संभवन्ति म्हणजे उत्पन्न होतात. या सगळ्या सृष्टीमध्ये नाना प्रकारच्या योनींमध्ये जितक्या मूर्ती तयार होतात उत्पन्न होतात तासाम ब्रह्म महत योनिही अहम. तिथं संधी आहे महत योनिही अहम. त्यापैकी महत म्हणजे मोठी योनी म्हणजे गर्भधारण करणारी माता अहम म्हणजे मी.
आणि महत ब्रह्म. अहम कोण आहे? अहम बीजप्रद पिता. मगाशी मी सांगितलं तसं माता पितांचं जे नातं आहे ना, तेच इथं हे परब्रह्म आणि प्रकृतीचं आहे. तर ही मूळ प्रकृती, महत ब्रह्म म्हणजे ही मूळ प्रकृती आहे. आणि अहम बीजप्रद पिता, या बीजाला स्थापन करणारा मी पिता आहे. म्हणजे नाना प्रकारच्या जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी माता ही प्रकृती आहे. आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे. सोपं आहे. म्हणजे सगळं स्थापन करण्याचं काम, रोवण्याचं काम बघा. अगदी छान शेत नांगरलं, सगळं स्वच्छ केलं, सगळं झालं. आता पाऊस पडणार आहे, वातावरण निर्माण झालं. आणि शेतकरी जर म्हणला जाऊ दे, आता सगळी नांगरणी झाली, आता यंदाच्या वर्षी पेरणीच नको करायला, तर येईल का हो काही त्यातनं उगवून? नाही. म्हणजे ते बी पेरण्याचं काम जसा शेतकरी करतो आणि बी पेरणं महत्त्वाचं असतं, तसंही ह्या सृष्टीमध्ये ही जी सगळी प्रकृती आहे, त्या प्रकृतीच्या ठिकाणी गर्भस्थापन कधी होईल? जर तिथं बीज स्थापन झालं तर. आणि म्हणून बीज स्थापन करणारा पिता हा परमात्मा आहे. आणि ती धारण करणारी ही प्रकृती आहे. किती प्रकारच्या योनी निर्माण होतात. आता आपण खूप ठिकाणी पाहिलेलं आहे. परत एकदा थोडंसं सांगते की 4 प्रकारच्या योनी आहेत किंवा सृष्टी आहे. कुठली 4 प्रकारची आहे बघा? तर जारज किंवा त्यालाच जरायुज असंही म्हटलं जातं. नंतर म्हटलं जातं अंडज. जरायू म्हणजे काय? आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा गर्भाच्या भोवती पातळ पडदा असतो किंवा पिशवी असते, अगदी पातळ असते, त्याला जरायू म्हणतात. अगदी ग्रामीण भाषेमध्ये त्याला वार म्हणतात. भ्रू आवरण, ज्या सगळ्या शरीराला त्या गर्भाला आवरण घातलेलं असतं. आणि ते फोडून जेव्हा बाहेर येतो त्याला जरायुज, म्हणजे त्या जरायूमधून जन्माला येणारा तो जरायुज. आता हे सगळे प्राणी म्हणजे मोठाले जे आहेत, गाई म्हशी सगळे जे प्राणी आहेत ते, आणि आपण मनुष्य प्राणी, आता त्याची किती विविधता आहे मला सांगा तुम्ही. प्रत्येक देशातली विविधता आहे, प्रत्येक राज्यातली विविधता आहे. म्हणून म्हणलेलं आहे की सगळ्या योनींमध्ये जेवढ्या मूर्ती निर्माण होतात त्यांचं बीज मी घालत असतो, बीज मी त्यात रोवत असतो. हे झालं जरायुजबद्दल. मग शेवढे प्राणी आहेत ना. आता प्राणीशास्त्रांमध्ये जे तज्ज्ञ असतील त्यांनी त्या प्राण्यांची यादी करावी, तर नवीन नवीन प्राणी निर्माण होत असतात. दुसरे सांगितलेत अंडज. आपल्याला कोंबडीचं अंड सगळ्यांना माहिती आहे. तर अंड्यातून उत्पन्न होणारे, अंडे जायते इति अंडज, अंड्यातून निर्माण होणारे ते अंडज. आणि तिसरे आहेत स्वेदज. स्वेदज म्हणजे स्वेद म्हणजे घाम, उष्णतेतनं जे निर्माण होतात ते. परवाच त्या ताईंनी सांगितलं होतं तसं मलाही नेहमी कालच पाहिलं मी, की आम्ही गावाला गेलो की 15 दिवसात डबे उघडून पाहिले की त्याच्यातनं अशी पाखरं बाहेर येतात. ती कुठून आली हो? आत गेली कुठून? आत जी गरमी आहे, स्वेद जी अशी वाफ तयार होते, त्याच्यातनं हे छोटे छोटे कीटक तयार होतात. त्यांना स्वेदज म्हटलं जातं. आणि शेवटचं आहे उद्भिज्ज. उत म्हणजे वर, आणि भिद म्हणजे फोडणे, वर फोडून येणारी, त्याच्यावरनं उद्भिज्ज ही एक योनी तयार झाली. तो उद्भिज्ज म्हणजे वृक्ष, वेली, हे जे सगळे आहेत ते. मग या सगळ्यांचा पिता मीच आहे. या सगळ्यांचं मूळ कारण मीच आहे. म्हणून एका कवीनं असं म्हटलेलं आहे, पाग भाग वाणी प्रकृती आकृती वचन विवेक अक्षर मिलतन एकसे देखे देश अनेक. आता हे देशाचं वैशिष्ट्य सांगितलं काय, की पाग म्हणजे पगडी, भाग म्हणजे भाग्य, वाणी म्हणजे आपला कंठ म्हणजे त्यातले उच्चारण जे आहे ते, आणि प्रकृती म्हणजे स्वभाव, आकृती म्हणजे सगळा आकार, आणि शब्द म्हणजे वचन बोलणं, आणि पुन्हा विवेक म्हणजे आत्मानात्म विवेक असेल, सारासार विवेक असेल तो, विचारशक्ती, आणि अक्षर म्हणजे आपलं हस्ताक्षर.
हे सगळं एकसे देखे देशाने, एकासारखं दुसऱ्याचं सापडणार नाही. एकसारखे दोन्ही बघा, अगदी दोन जुळी भावंड आहेत तरी सुद्धा या सगळ्यात त्यांचा फरक असतो. स्वभावात फरक असतो, आवडीनिवडीत फरक असतो, खूप ठिकाणी साम्य असतं, पण तरीसुद्धा तो फरक ओळखू येतो. म्हणजे अगदी सारखं कोणीच दिसणार नाही. माणूस म्हणलं, माणूस हा प्राणी धरू आपण जरायुज, तर 100 लोक जर उभे केले तर 100मध्ये किती विविधता दिसेल. असे आता सगळ्या सृष्टीवरचे सगळ्या देशांमधले जर फक्त माणसांचा विचार केला तरी किती. आज महिला आहे बघा, महिला दिन आहे, एक महिलांचं संमेलन भरतं आहे, महिलांवरचे कार्यक्रम सुरू आहेत, महिलांच्या कलांचा आविष्कार असतो. एक महिला दुसऱ्या महिलेसारखी कला सादर करू शकत नाही. तिचा आवाजही वेगळा, गाण्याच्या बाबतीत म्हणलं तरी आवाजही वेगळा आहे, सादर करण्याची पद्धती वेगळी आहे, नृत्याचे प्रकार, भरतनाट्यम, कथ्थक आणि कुचिपुडी वगैरे सगळे नृत्याचे प्रकार, याच्यात इतकी विविधता आहे. त्यामुळं जरायुज म्हटलं तरी त्याच्यामध्ये इतके प्रकार. अंडजमध्ये तर किती पक्षी बघा. पूर्वी अगदी पोपट म्हणलं की हिरव्या रंगाचा, लाल सोचीचा. आता पोपटांचंच एक प्रदर्शन भरवलं जातं. त्यात पिवळे असतात, निळे असतात, काळे असतात. आता कावळा म्हणलं की काळा माहिती आहे, पण त्यातही पुन्हा रंग आलेले. त्यामुळे इतकी व्हरायटी आहे, इतकी विविधता आहे, आपल्याला वेळ कमी पडेल. आणि स्वेदज म्हणजे आता मी म्हणलं तसं, पूर्वी फक्त घामापासून उत्पन्न होणारे, आपल्या अंथरुणा पांघरुणात असणारे ढेकूण माहिती होते, डोक्यातले प्राणी पक्षी ते सगळ्यांना माहिती आहेत, उवा वगैरे. पण असे तर बारीक बारीक कीटक किती असतात जे उष्णतेनं निर्माण होतात, त्याची विविधता खूप आहे. आणि उद्भिज्ज, आता वृक्ष वनस्पती, आता तर सगळ्याचं काय संयोग करून आणि हे करून त्याच्यातनं निर्माण होणारी झाडं, बोनसाय असतात, अगदी छोटी असतात, अगदी मोठी असतात, किती 1000 वर्षापूर्वीची असतात. ते आता आमच्याच शेतामध्ये एक झाड आहे आंब्याचं, तो असं वाकडा आहे म्हणून त्याला वाकडा आंबाच म्हणतात. आता अगदी मोठ्या विमानानं आमचे सगळे धीर सगळे कौतुकानं सांगत असतात की आपल्या वाकड्या आंब्यासारखा शेंद्री रंग आहे आणि त्याची चव वेगळी आहे, अशी कुठल्याही आंब्याची नाही. पण इतक्या 80-100 वर्षात त्या आंब्याच्या किती कोई लावले असते आणि सगळीकडं ते वाकड्या आंब्याचं पीक झालं असतं. पण ते कोणी कष्ट घेत नाहीत, खायचे आणि टाकून द्यायचे. मी म्हणलं जर अशी केली असती तर सगळ्या शेताला पूर्ण त्या ह्याचं कुंपण झालं असतं, सगळीच आंब्याची झाडं वाढली असती. आता तरी करा, आता कुठंतरी एक झाड त्याचं आलेलं आहे. तर अशी विविधता आपल्याला ह्या वृक्षांमध्ये आहे, वेलींमध्ये आहे, द्राक्षांमध्ये. फक्त द्राक्ष म्हणली तर द्राक्षांचे किती प्रकार आहेत, असे सगळे प्रकार आपण पाहूयात. वेळ संपेल. खरं म्हणजे खूप सांगायचं होतं, पण या श्लोकाला थोडा वेळ जाणारच होता. उद्याला बाकीचं बघूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.